नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा 2026 करिता इतिहास या विषयाचं मागील वर्षीचा कट ऑफ काय होता आणि 2026 साठी जे विद्यार्थी मित्र एक्झामिनेशनचं प्रिपरेशन करीत आहे, अशा विद्यार्थी मित्रांसाठी 26 मध्ये कट ऑफ वाढेल की कमी होईल हे जाणून घेण्यासाठी आजचा पर्टिक्युलर व्हिडिओ लेक्चर खूप महत्त्वाचा आहे. लक्षात घ्या, दरवर्षी आपण बघतो की एकदा महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन होतं. यामध्ये 2 पेपर असतं. पेपर 1 हा 100 गुणांसाठी जनरल पेपर आणि 200 गुणांसाठी पेपर 2. आणि जे विद्यार्थी मित्र इतिहास या विषयातून पेपर देत आहे, अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांनी आवर्जून लक्ष द्यावं, कारण या पेपरमध्ये टोटल 10 युनिट्स आहेत. आणि या 10 युनिट्सपैकी 3 एन्शंटवर आहे, 3 या मिडिवल आणि 3 मॉडल आणि 1 हिस्टोग्राफी अशा प्रकारचं 10 युनिटचा आपला सिलेबस. 2000 मागील 6 वर्ष म्हणजे जवळपास 2019 पासून तर 2025 पर्यंतचा कट ऑफ आपण आज बघणार आहोत. आता लक्षात घ्या, दरवर्षी कट ऑफ जे आहे इन्क्रीज झालेलं आपल्याला दिसून येतं आणि या कट ऑफवर सगळ्यात जास्त भर आपण 2024 आणि 2025 ची जेव्हा तुलना करतो, तेव्हा आपलं आवर्जून लक्षात येईल की कट ऑफ इन्क्रीज होतं आणि यामध्ये तुम्हाला काही टिप्स आणि ट्रिक्स सुद्धा सांगण्यात येईल, जेणेकरून 2026 ची महाराष्ट्र सेट परीक्षा जर आपण इतिहास या विषयातून देत आहात, तर पहा, एक्झामिनेशन क्वालिफाय होण्यासाठी पर्टिक्युलर त्या परीक्षेचं सिलेबस आपल्या जवळ असणं आवश्यक आहे. प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर आपल्याजवळ असावं. आपण व्यवस्थित बुकमधून अभ्यास करायला हवं. बुक लिस्ट आपली योग्य असावी ना. नोट्स जे काही आपण यूज करतो ते योग्यरित्या आपण अभ्यास करायला हवं. इतकंच नाही तर याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे पर्टिक्युलर एक्झामिनेशनचं कट ऑफ. कारण कट ऑफ बेस आपली एक्झामिनेशन आहे. आपलं क्वालिफिकेशन जे आहे पर्टिक्युलर विषयानुसार कॅटेगरीनुसार आपलं कट ऑफ लागत असतं. त्यामुळे आपण सगळ्या विद्यार्थी मित्रांनी हा व्हिडिओ लेक्चर शेवटपर्यंत बघा, जेणेकरून 26 ची परीक्षा देत असताना आपण योग्यरित्या आणि योग्य कट ऑफ ॲनलाइज करून समोरच्या परीक्षेचा म्हणजे 26चं टार्गेट आपण काय ठेवायला हवं हे सुद्धा आपल्याला लक्षात येईल. व्हिडिओ लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी आपलं महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनचं प्रिपरेशन आणखीन बूस्टअप करण्यासाठी पेपर 2 हिस्ट्रीचं कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे. यामध्ये डेली 5 वाजता सेशन होणार. पहा, लाईव्ह सेशन्सच्या माध्यमातून टोटल 10 युनिट्स आपलं कव्हर होणार आहे. या 10 युनिट रेकॉर्डेड फॉर्ममध्ये पाहिजे तितक्यादा आपण बघू शकता. आपल्यासाठी युनिट वाईज MCQ सुद्धा अवेलेबल आहे. सोबतच 20 मॉक टेस्ट मिळेल. आता हे टेस्ट का बरं? कारण एक्झामिनेशनमध्ये 100 प्रश्न 200 गुणांसाठी असतात. सेम त्याच पॅटर्नवर आधारित हे 20 मॉक टेस्ट आपल्याला मिळणार आहे आणि 6 इयर्सचा आपण क्वेश्चन पेपर ॲनलाइज करूया 1 इयरच्या व्हॅलिडिटी सोबत. म्हणजे आपले नवीन बॅच आजपासून म्हणजेच दिनांक 2 फेब्रुवारीपासून नवीन बॅच सुरू झालेली आहे. 2 फेब्रुवारी हिस्ट्रीसाठी 2 तारखेपासून बॅच सुरू झालेली आहे. तर 2 फेब्रुवारी 2026 27 पर्यंत आपली व्हॅलिडिटी राहणार आहे. नेट आणि सेटचा पेपर 1 इथे फ्री ऑफ कॉस्ट असेल. ऑफिशियल नंबर्स आहे, यांवर कॉन्टॅक्ट करा. चला, कट ऑफवर कट ऑफचा जर विचार केलेलं तर सर्वप्रथम 2019चं बघूया. जूनमध्ये झालेली 2019ची ही परीक्षा आहे. यामध्ये जनरलसाठी 52, SC साठी 46, ST साठी 42.67, OBC 47.33. आता इथे बघा, जनरलचं जे आपण बघितलं 2020 मध्ये तर तुलनात्मक दृष्टिकोनातून कमी दिसेल 49.33. SC साठी इथे 46 आहे तर इथे 44.67 म्हणजे कमी झालेलं आहे, डिक्रीज झालेलं. ओके. ST साठी 42.67 इथे 42% आहे, म्हणजे हे सुद्धा कमी झालेलं आहे. OBC साठी 47.33 आणि इथे बघा 46 म्हणजे कमी. आपण म्हणू शकतो 2019च्या तुलनेत 20चा कट ऑफ कमी झालेला आहे ना. हा, चला. SBC NCL साठी लागलेला होता 44.67 पण इथे बघा 46% वर आहे. विजेसाठी 45.33 तर इथे 42.67. देन NTB साठी 44 इथे 42 आहे.
NTC साठी 47.33 तर NTC साठी इथे 44 म्हणजे कुठे ना कुठे फक्त जर आपण SBC NCLचा विचार जर सोडलं तर बाकी सगळ्यांसाठी इथे कमी झालेलं 20 मध्ये आपल्याला दिसून येईल है ना. NTD 45.33 आहे ओके. इथे 44.67 आहे. देन इथे आपल्याला NCLचं दिसून येईल 46 ओपन EWS साठी ठीक आहे सेम आहे है ना. तर सांगण्याचं तात्पर्य 2019चं कट ऑफ हा काय होतं वाढ आपल्याला दिसून येतं आणि इथे 20 ची तुलना केली तर इथे कमी कट ऑफ आहे. किती पर्सेंटने कमी आहे तर जवळपास 3% हा मायनसमध्ये गेलेला आहे ओके. त्याचप्रमाणे 21 आणि 23 कारण 2022 मध्ये परीक्षा झालेली नव्हती ठीक आहे. त्यामुळे 21 आणि 23 ची आपण तुलना करूया. आता 2021 मध्ये जनरल कॅटेगरीसाठी 51.33 होतं इथे बघा 52% आहे. SC साठी 46 इथे 46.67 म्हणजे काही पॉईंट नाही ओके 1% वाढलं असं म्हणूया. ST साठी आहे 43.33 आणि सेम आहे इथे ST साठी 2023 मध्ये सुद्धा. OBC 46.67 इथे सुद्धा सेम आहे ॲज इट इज. SBC NCL 45.33 इथे किती आहे तर 44 2023 मध्ये. विजे 43.33 इथे बघा विजेचं वाढलं 45.33 म्हणजे आपण म्हणू शकतो इथे 2 ते 3% ने इथे काय झालेली आहे वाढ झालेली. NTB 42.67 इथे 46 इथे सुद्धा काय दिसून येईल 3% ने जवळपास वाढ आहे. इथे 44 आहे NTC साठी तर इथे 46 आहे NTC साठी ओके. तर NTD 46.67 इथे 47.33 ओपन EWS साठी 48 इथे 47.33. ओव्हरऑल इथे काय होतं कट ऑफ जे आहे आपल्याला सेम दिसून येईल फक्त आपल्याला दोनच कॅटेगरीमध्ये इन्क्रीज झालेलं इथे दिसून आलेलं आहे. याचा अर्थ कट ऑफचा ग्राफ बघा तुम्ही स्टेबल तुम्हाला दिसून येईल ओके. देन 24 आणि 25 ची आपण तुलना करूया. 2024 ची परीक्षा 7 एप्रिलला झालेली आणि 2025 ची ही जून मध्ये झालेली आहे. 2026 ची परीक्षा आपली परत जून मध्ये होणार आहे त्यामुळे लक्ष द्या. जनरल साठी इथे 54% जनरलचं 2024चं कट ऑफ आहे. इथे डायरेक्ट बघा 58.67 म्हणजे जवळपास 4 पेक्षा जास्त पर्सेंटने इथे वाढ झाली. SC साठी 46.67 इथे डायरेक्ट 50 है ना म्हणजे जवळपास 4 ते 5%चा इथे आपल्याला वाढ दिसून येईल ओके. देन ST 44 इथे काय आहे 45.33 म्हणजे जवळपास 1% नी वाढ आहे. OBC 49.33 इथे बघा सेम आहे ठीक आहे स्टेबल आहे. SBC NCL 48 आहे इथे सुद्धा सेम आहे. विजय 46 इथे बघा 50 वर गेला विजय म्हणजे कसं 4 ते 5% इथे आपण म्हणू शकतो वाढ आहे. NTB 46.67 इथे 51 म्हणजे जवळपास 4 ते 5% इथे वाढ आहे. NTC 46 ओके इथे बघा ओपन साठी इथे 48 आहे तर इथे 51.33. आता इथे म्हणण्याचं तात्पर्य काय आहे की 2024 च्या तुलनेमध्ये 2025 चा जो आपला कट ऑफ आहे तो जवळपास 5% ने काय झालेला आहे वाढ झालेली आहे. त्यामुळे जर आपण 2026 च्या एक्झामचं प्रिपरेशन करीत आहात तर 2025 चा जो कट ऑफ आज आपण ॲनलाइज केलेला त्याला व्यवस्थित बघा त्याला ॲनलाइज करा आणि त्या कट ऑफ पेक्षा 3% पासून 5% प्लस मध्ये ऍड करा आणि त्यानुसार स्कोर करा. तेव्हाच कुठे 2026चं महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन जे 41वी आपली महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन होणार आहे ती परीक्षा तुम्ही क्वालिफाय होऊ शकता. हे फक्त एक भीती म्हणून किंवा तुम्हाला भीती दाखवायचं आहे असा काहीच इंटेन्शन नाही. कारण तुम्ही बघत आहात कट ऑफ वाढत आहे आणि कट ऑफ हा इन्क्रीज होत आहे किंवा स्टेबल राहत आहे है ना. फक्त एकच वर्षी डिक्रीज झालेला तुम्हाला दिसून आलेला आहे. 6 वर्षातून फक्त एकदाच
कमी झालेला आहे. बाकी एक तर स्टेबल झालेला आहे किंबहुना 5% ने वाढलेला आहे. 3 ते 5 आणि लक्षात घ्या, कट ऑफ जे वाढत असतं ना, कट ऑफ वाढताना 3 ते 5% वर कट ऑफ कधीच वाढलेलं दिसून येत नाही, आहे ना? त्यामुळे 2025 चा जो कट ऑफ आहे त्याला लिहा आपल्या बुकमध्ये. आपल्या कॅटेगरी जे काही असेल त्या कॅटेगरीनुसार तुम्ही आपल्या स्कोरमध्ये 5% ने वाढ, ठीक आहे. जसं एस-सी साठी 55 आहे, तर तुम्हाला टार्गेट ठेवायचं आहे की 55% अबोव्हच आम्हाला काय करायचं आहे, आणायचं आहे म्हणून. तेव्हाच कुठे तुम्ही हिस्ट्रीमधून 2026 ची परीक्षा क्वालिफाय करू शकता. सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण आपली बॅच सुरू करीत आहोत, ठीक आहे. आजपासून आपली बॅच सुरू होत आहे. कोर्स जॉइनिंगची फीस ही 8,000 रुपये आहे बघा, ठीक आहे. आजच तुम्ही ऑफिशियल नंबर्सचा वापर करा. 8,000 रुपये पेपर 1, पेपर 2 दोनही पेपरसाठी कंप्लीट इथे 1 वर्षाच्या व्हॅलिडिटी सोबत कोर्स अवेलेबल आहे. सो जॉइन करा. थँक यू सो मच.